यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरती 2024 तर्फा आज विद्यार्थी मित्रांनो 19 डिसेंबरला यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं। ज्या मुलांचं ग्राउंड झालं 19 डिसेंबरला तर त्यांचाच अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। एका बॅच मध्ये आज किती मुलं रनिंग साठी सोडले आणि रनिंग मध्ये किती मुलांना पास केलं, ॲक्सिलेंटची किती मुलं पास केले, सेकंड ग्रुपची किती मुलं घेतल्या जात आहे आणि 1600 मीटर रनिंग साठी रिअल टाइम या ठिकाणी काय चालू आहे ॲक्सिलेंट साठी आणि सेकंड ग्रुप साठी। त्याचबरोबर काय मुलं या ठिकाणी ॲक्सिलेंट मध्ये रनिंग काढून किंवा सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढून सुद्धा बाहेर होत आहेत। मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहेत, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष तुम्हाला ठेवायचे आहे आणि आज काय मुलांना काय चुका केल्या तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं तर तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कागदपत्र त्या ठिकाणी कोणकोणते लागत आहे आणि ग्राउंडच्या अंदरची त्या ठिकाणी प्रोसेस काय आहे, सुरुवात पासून शेवटपर्यंत कोणकोणते त्या ठिकाणी फॉर्म भरून घेतला जात आहे, काय त्या ठिकाणी होत आहे, तर सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे। यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड 19 डिसेंबरला कशा प्रकारे झाले याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरती आज 19 डिसेंबरला ग्राउंड झालं। तर सर्वात अगोदर काय मुलांनी या ठिकाणी चुका केल्या तर सकाळी मुलं 19 डिसेंबरला या ठिकाणी ग्राउंडवर आले होते। त्यांना असं वाटलं की आपल्या हॉल तिकीटवर 19 डिसेंबर तारीख आहे तर ते मुलं ग्राउंडवर आले तर आर्मीवाल्यांनी त्यांना डायरेक्ट घरी पाठवून दिलं। कारण की मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलोय की एक दिवस अगोदर तुम्हाला भरतीला जायचं। ज्या विद्यार्थ्यांचं 19 डिसेंबरला ग्राउंड झालं तर ते मुलं 18 डिसेंबर पासून या ठिकाणी ग्राउंडवर या ठिकाणी हजर होते। म्हणजे सांगायचं एवढंच की एक दिवस अगोदरपासून हे भरतीची प्रोसेस या ठिकाणी चालू होत आहे। ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे, ज्यांचा 20 डिसेंबरला ग्राउंड असेल तर त्या मुलांना 19 डिसेंबरला रात्री 8-9 वाजतापासून या ठिकाणी हजर राहावं लागणार। आज 19 डिसेंबरला ज्या मुलांचं ग्राउंड झालं ते मुलं 18 डिसेंबरला रात्री 9 वाजतापासून ते गेटपाशी एंट्रीच्या वेळेस त्या ठिकाणी त्यांनी रांगेमध्ये लागले आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट वरती तुम्हाला ठेवायचं आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना काल एंट्री दिली आणि एंट्री दिल्यानंतर तिथं फक्त बसून ठेवलं जातं आणि नंतर काय होतं हाईट त्या ठिकाणी घेतलं जात आहे। ज्या मुलांची हाईट बसत नाही त्यांचं सुद्धा ग्राउंड सर्वात शेवटी त्या ठिकाणी होत आहे। तर हाईट मोजल्यानंतर फक्त 12 वाजेपर्यंत तिथं मुलांना बसून ठेवलं जातं, बाकी काहीच त्या ठिकाणी प्रोसेस होत नाही। फक्त आर्मीवाले म्हणते की तुम्ही आराम वगैरे करा, ठीक आहे, काहीच त्या ठिकाणी म्हणजे फक्त बसून ठेवलं जातं 12 वाजेपर्यंत। जसे 12 वाजले तशी त्या ठिकाणी प्रक्रिया चालू होत आहे आणि सर्वात अगोदर हॉल तिकीट मुलांचे स्कॅन केले जात आहे। हॉल तिकीट स्कॅन सगळ्याच्याच होते, ठीक आहे, आणि हॉल तिकीट स्कॅन झाल्यानंतर आज एका बॅच मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 100 ची बॅच त्या ठिकाणी मोजून तयार केल्या जात आहे। 100 मुले एका बॅचला रनिंग साठी सोडल्या जात आहे। तर आज एक बॅच अशी सोडली होती, त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 100 मुले सोडले होते आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो या ठिकाणी एक बदल झालेला आहे। तर बरेच मुलं मला स्टार्टिंग पासून सांगत आले की सर त्या ठिकाणी जेव्हा बसवते, जेव्हा 400चा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणी 100 पोरं जेव्हा बसवते तर त्यावेळेस ते पिचेमूळ गो करत आहे असे जे मुलं सांगत होते। तर आज जे त्या ठिकाणी 100 मुलं त्या ट्रॅकवर बसवले आणि त्यांनी पिचेमूळ केलं आणि गो त्या ठिकाणी म्हटलं जातं। तर आज एका बॅच मध्ये 100 मुलं रनिंग साठी सोडले, एका बॅच मध्ये 100 मुलं सोडले आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो रनिंग मध्ये जवळपास 52 मुलं त्यांनी जे पास केले आणि ज्यामध्ये ॲक्सिलेंटचे जे मुलं होते तर ते जवळपास 23 ते 24 मुलं जे ॲक्सिलेंटचे घेतले आणि सेकंड ग्रुपचे बाकी त्यामध्ये बाकी मुलं त्यांनी घेतले। तर ॲक्सिलेंटसाठी जो टाइम देण्यात आला होता ह्या बॅचमध्ये तर 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत ॲक्सिलेंटचा टाइम दिला होता आणि सेकंड ग्रुपसाठी तो 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत टाइम देण्यात आला होता। आणि एक अशी बॅच होती विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये 100 मुले रनिंग साठी त्यांनी सोडले आणि 100 पैकी त्यामध्ये जे 100 पैकी फक्त त्यांनी 38 मुलं घेतले आणि ज्यामध्ये ॲक्सिलेंटचे जे त्या बॅचमध्ये मुलं घेतले होते तर ॲक्सिलेंटमध्ये फक्त त्यांनी 12 की 13 मुलं घेतले होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे घेतले होते। आणि त्या बॅचमध्ये जो टाइम देण्यात आला होता ज्यामध्ये 38 मुलं घेतले होते त्या बॅचमध्ये तर ॲक्सिलेंटसाठी 5 मिनिट 10 सेकंड पर्यंत टाइम देण्यात आला होता आणि सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत टाइम देण्यात आला होता, ठीक आहे। तर रनिंग झाल्यानंतरची जी प्रोसेस त्या ठिकाणी आहे तर रनिंग काढल्यानंतर जे मुलं रनिंगमध्ये कटले तर त्यांचे हात त्या ठिकाणी बाल्टीमध्ये बुडवले जातात आणि त्यांना बाहेर तिथून केलं जातं आणि ज्या मुलांनी रनिंग काढली तिथं फक्त मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि तिथं बायोमॅट्रिक्स मुलांची सर्वात अगोदर पहिला टप्पा त्या ठिकाणी होता बायोमॅट्रिक्सचा। बायोमॅट्रिक्स त्या ठिकाणी होता, मुलांचे थंब वगैरे त्या ठिकाणी घेतल्या जात आहे
तर हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा रनिंग काढली मुलांनी एक्सिलेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये, तर तेव्हाच त्यांना ज्या हातावर शिक्का दिला जातो, ज्याने एक्सिलेंटमध्ये रनिंग काढले एक्सिलेंटचा शिक्का, ज्याने सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का, ठीक आहे। तर हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी बायोमेट्रिकची प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचं 10 पुलअप्सचा स्टार्टिंगला होत आहे, तर 10 पुलअप्सचा ते घेत आहे आणि 10 पुलअप्सचा झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या मुलांची लॉंग जंप झाला आणि झिगझॅग झालं हे त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे। लॉंग जंप झिगझॅग झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होता, मुलांची उंची त्या ठिकाणी घेतल्या जात आहे 168 सेंटीमीटर। मुलं या ठिकाणी सांगत आहे की 168 सेंटीमीटर त्या ठिकाणी उंची घेतल्या जात आहे म्हणते। आणि जीडीचा ग्राउंड होता आज, जीडीचीच भरती चालू आहे रोजच्या रोज, ठीक आहे, जीडीचाच ग्राउंड होता आजही। तर 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी घेतल्या जात आहे म्हणते आणि 168 सेंटीमीटरपेक्षा 1 सेंटीमीटर जरी कमी असेल अपात्र केलं जात आहे, मुलांना फेल केलं जात आहे, ठीक आहे। तर 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी घेतल्या जात आहे। उंची झाल्यानंतर छाती मुलांची घेतली, छाती त्या ठिकाणी 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। तर एवढी या ठिकाणी छाती घेतल्या जात आहे आणि छाती झाल्यानंतर वजन त्या ठिकाणी घेतलं जात आहे। उंचीनुसार वजन आपलं असलं पाहिजे त्या ठिकाणी मुलं या ठिकाणी सांगत आहे। उंचीनुसार वजनामध्ये सुद्धा काही मुलं त्या ठिकाणी बाहेर होत आहे। तुमचं जर वजन 50 किलोच्या खाली 1 किलो जरी असेल, अर्धा किलो जर असेल तर डायरेक्ट तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे। लक्षात ठेवा, 50 किलोचं वरता आपलं वजन तुम्ही ठेवा, तुम्ही सांगतो, ठीक आहे। तुमचं जर 1 किलो अर्धा किलो जरी वजन कमी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी 1 किलो वजन वाढवण्याचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करा। केळं वगैरे एखादा डझन तुम्ही सोबत त्या ठिकाणी न्या, ठीक आहे। तर 50 किलोच्या खाली 1 किलो जरी वजन कमी असेल तर फेल केलं जातं डायरेक्ट, ठीक आहे। 50 किलोच्या वरता आपलं वजन नसलं पाहिजे। तर काही मुलं एक्सिलेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढून सुद्धा, जे मुलं एक्सिलेंटमध्ये रनिंग काढत आहे, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढत आहे, असे सुद्धा मुलं काही उंचीमध्ये बाहेर केलं जात आहे, उंचीमध्ये ते कटत आहे। त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा भरपूर मुलं त्या ठिकाणी कटत आहे, ठीक आहे। आणि एका दिवशी 700-700 पोरं त्या ठिकाणी येत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आज ग्राउंड झाला आणि हे सर्व ग्राउंड झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना बसवले जात आहे आणि तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होत आहे, ठीक आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे कागदपत्र लागत आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC शाळा सोडलं दाखला, त्याला आपण म्हणतो शाळा सोडलं दाखला, जर नसेल तुमच्याजवळ तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल झालं, कॅरेक्टर सर्टिफिकेट, ऑन मेरिट सर्टिफिकेट, आधार कार्ड झालं, त्याचबरोबर 25 फोटो त्या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, नोटरी त्या ठिकाणी लागत आहे। नोटरीसाठी अंदर वकील सुद्धा आहे, ते बाहेर जर तुम्ही नोटरी केली असेल तर काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही, पण ज्यांनी काही नोटरी केली नसेल तर मुलं त्या ठिकाणी सांगता अंदर वकील आहे ते त्या ठिकाणी, ठीक आहे। तर काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही। तर नोटरी त्या ठिकाणी चेक केल्या जात आहे, लक्षात ठेवा, रनिंग काढल्यावर चेक केल्या जात आहे। तर हे एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी रनिंग काढल्यावर लागत आणि तुमच्याजवळ NCC जर असेल, A सर्टिफिकेट, B सर्टिफिकेट, C सर्टिफिकेट, तर हे सर्टिफिकेटने तुम्हाला बोनस मार्क्स त्या ठिकाणी भेटणार आहे। त्याचबरोबर तुमच्याजवळ जर समजा स्पोर्ट्समॅनचे काही सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी त्यांना दाखवा। तर हे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो लागत आहे, ठीक आहे। तर एवढे तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी चेक केलं जातं, कॅरेक्टर सर्टिफिकेट झालं, ऑन मेरिट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, तर हे सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो लागत आहे। आणि झेरॉक्स तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटच्या न्यायचे तर आधार कार्डची झेरॉक्स झालं, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, याचे झेरॉक्स, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, याचे झेरॉक्स आपल्याला या ठिकाणी न्यायचे आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे एवढं आपल्याला झेरॉक्स न्यावं लागणार आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा त्या ठिकाणी न्यावं लागणार आहे। तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे यार पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीची। आणि बरेच मुलं अशी सुद्धा सांगत आहे की त्या ठिकाणी पाणी सोबत तुम्ही न्या, कारण की पाणी त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आहे ते मुलं सांगत आहे। आणि ग्राउंड सुद्धा ते म्हणजे दूर ग्राउंड त्या ठिकाणी एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो यारो पुणे आर्मी रॅली भरतीमध्ये जे आहे तर 400 मीटरचा तो ट्रॅक आणि तुम्ही ट्रॅकच्या अंदरून त्या ठिकाणी धावण्याचा प्रयत्न करा, 1600 मीटर रनिंग, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।